नमस्कार, सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी आमटी। थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे मी बनवून दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी मूग डाळ, मसूर डाळ 1 वाटी घेतलेली आहे, अशी मिक्स डाळ घेतलेली आहे। कुकरमध्ये घालून घेते आणि यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला ही डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित अशी डाळ छान अशी धुवून घ्यायची। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि 1 ग्लासवर पाणी घालून घेतले। पाव चम्मच हळद, 1 चम्मच तेल घालून घ्यायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित अशी शिजल्या जाईल। कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या इथे मी काढून घेतल्या आणि इथे आपली डाळ छान अशी शिजलेली आहे। जर तुमचा कुकर पटपट शिट्ट्या देत असेल तर 4 ते 5 शिट्ट्या तुम्ही काढून घ्या। ते छान अशी आपली डाळ शिजलेली आहे, तर लगेचच फोडणीची तयारी करायची। तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवले। 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतले। तेल छान गरम झालं की नंतरच आपल्याला यामध्ये राई घालायची आहे। तर इथे अर्धा चम्मच राई घालून घेतले। राई छान अशी फुलली की नंतरच यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे। तर व्यवस्थित राई फुलली की नंतर इथे मी जिरे घालून घेतले। तर अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच राई व्यवस्थित अशी फुललेली आहेत दोन्ही पण। तर यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, 3 ते 4 पाकळ्या ठेचून घालायच्या। 1 हिरवी मिरची घालून घेतली, कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे। कढीपत्ता घालायचा आणि यामध्ये कांदा घालून घेतला। तर बारीक चिरलेला कांदा इथे घालून घेतला 1। व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा। खरंच ही आमटी चवीला भन्नाट लागते। एकदा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा। अगदी रात्रीच्या जेवणामध्ये ही झटपट अशी आमटी तुम्ही बनवून पहा, खरंच खूप छान होते। तर यामध्ये आपल्याला सुकी मिरची घालायची आहे। 2 सुकी मिरची कट करून घातलेली आहे, म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान दिसते आमटी। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचा तेलामध्ये। खरंच तुम्हाला माझी थोडी तरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे पाव चम्मचभर हळद घातली आणि तिखट इथे मी 1.5 चम्मचभर घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी सर्व घातल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचभर गरम मसाला घातला। गरम मसाला हा मी घरीच बनवलेला आहे, तो इथे मी घालून घेतला। व्यवस्थित हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। व्यवस्थित इथे परतून घेतलेत मसाले। आता यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची। तर इथे मी डाळ व्यवस्थित अशी घालून घेतली आहे। इथे पाहताय तुम्ही खूप छान रंग आलेला आहे आपल्या डाळीला, भन्नाट अशी आपली डाळ दिसत आहे। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। छान असं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं। पाणी घातल्यानंतर इथे पाहताय तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही ठेवायची आहे, थोडी मीडियमच इथे मी डाळ ठेवलेली आहे, आमटी आपली ठेवलेली आहे। तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे परतला एकजीव करून घ्यायचं। तर ही आमटी जास्त दाटही नाही आणि जास्त सैली नाही ठेवायची, थोडी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची, म्हणजे चवीला खूप छान लागते।
तर याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे एक उकळी छान अशी आलेली आहे. इथे पाहताय तुम्ही मस्त अशी आमटी आपली तयार झालेली आहे मूग आणि मसूरची. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता, तसेच दुपारच्या जेवणासाठी सुद्धा ही झटपट आमटी तुम्ही बनवून पहा. खरंच तुम्हाला आवडेल आणि चवीला सुद्धा खूप छान लागते ही आमटी. थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहताय गॅस इथे मी बंद करून घेतला आहे आणि इथे आपली आमटी झटपट अशी तयार झालेली आहे. थोडी जरी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर खरंच एक लाईक करा. तर इथे व्यवस्थित असं परतला एकजीव करून घेतलं आहे आणि इथे आपली आमटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, स्वानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.